हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही थायलंड ट्रिप प्लॅन करत असाल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी आज तुम्हाला बँकॉकपासून सुरू होणारी फुल आयटनरी आणि थायलंडला जाताना काय करावं आणि काय नाही ते सांगणार आहे. चला तर मग पाहूया. तर आपली ट्रिप स्टार्ट होते बँकॉकपासून. डे 1ला तुम्ही बँकॉकमधले टेम्पल्स एक्सप्लोअर करू शकता. ग्रँड पॅलेस, वॉटररून, गोल्डन बुद्धा टेम्पल, व्हाईट मार्बल टेम्पल. ॲक्च्युली हे जे टेम्पल्स आहेत यांना बँकॉकमध्ये खरंच खूप महत्त्व आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे टेम्पल्स नक्की एक्सप्लोअर करू शकता. इव्हिनिंगला तुम्ही चाव फ्राया रिव्हर क्रूज बुक करू शकता. लाईट्समध्ये बँकॉक खूप सुंदर दिसतो. लाईव्ह म्युझिक, थाय डान्स शो, डिनर. ॲक्च्युली आम्ही या क्रूजचा एक्सपिरियन्स घेतलेला नाही, पण तुम्ही नक्की घ्या. 2000 ते 4000 पर पर्सन याचा रेट आहे. डे 2ला तुम्ही स्ट्रीट फूड ट्राय करू शकता. खूप छान असे टेस्टी स्ट्रीट फूड तिथे भेटतात. आणि त्यानंतर तुम्ही जेम्स गॅलरीला भेट देऊ शकता. म्युझियम आहे ते. वेगवेगळ्या प्रकारचे जेम्स आणि मिनरल्सचं म्युझियम आहे आणि इतकं सुंदर असे तिथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन्स तुम्हाला भेटतील. आणि रात्री तुम्ही स्ट्रीट शॉपिंगला जाऊ शकता बँकॉकला. आणि स्ट्रीट शॉपिंगसाठी बँकॉक बेस्ट आहे, कारण तिथे खूप छान छान वस्तू खूप चीप रेटमध्ये भेटतात. डे 3ला तुम्ही बँकॉकवरतून फ्लाईटने फुकेटला जाऊ शकता, कारण बँकॉक टू फुकेट 800-850 किलोमीटर काहीतरी आहे. त्याच्यामुळे फ्लाईटने गेलेलं बरं राहील, कारण कमी वेळामध्ये तुम्ही बँकॉकपासून फुकेटला पोहोचताल. आणि त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही पेटाँग बीचला भेट देऊ शकता. पेटाँग बीच खूप सुंदर असे बीच आहे ते. आणि एक सांगू का, धावपळीच्या जीवनात रिलॅक्स होण्यासाठी आणि पार्टी वाईब्ससाठी फुकेट हे परफेक्ट आहे. डे 4ला तुम्ही फिफी आयलंड टूर घेऊ शकता. हे थायलंडमधलं सर्वात ब्युटिफुल प्लेस आहे. यामध्ये तुम्ही माझ्या मते स्पीड बोट न घेता फेरीने जावं, कारण खरंच हा अनुभव ना नेक्स्ट लेवल होता. डे 5ला तुम्ही फुकेट एक्सप्लोअर करू शकता. टायगर किंगडम इथे जाऊ शकता. आणि बेस्ट पार्ट सांगू, इथे काही गोष्टी तुम्ही अगदी फ्रीमध्ये एन्जॉय करू शकता. त्यामध्ये टेम्पल, मार्केट हे पण येतं. त्यात पहिले ओल्ड मार्केट, खूप सुंदर असं मार्केट आहे हे ओल्ड मार्केट. त्यानंतर तुम्ही इथले व्ह्यू पॉईंट आणि बीच एक्सप्लोअर करू शकता. कॅरन व्ह्यू पॉईंट, काटा बीच वगैरे या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. ही होती आपली अशा प्रकारची आयटनरी की तुम्ही थायलंडमध्ये कुठे कुठे जाऊ शकता. आणि आता काही इम्पॉर्टंट टिप्स सांगते. थायलंडमध्ये टेम्पल्सला जाताना प्रॉपर कपडे घालणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि लोकल फूड नक्की ट्राय करा, खूप टेस्टी असतं. आणि तिथल्या कल्चरचा रिस्पेक्ट करायला विसरू नका. आणि इम्पॉर्टंट काय करू नका, टेम्पलमध्ये शॉर्ट कपडे अवॉइड करा. रॉयल फॅमिलीबद्दल काहीही डिसरिस्पेक्ट करू नका. रूल्स ब्रेक केल्या तर फाईन लागू शकतो, सो केअरफुल राहा. आणि या ट्रिपचं बजेट आहे 40,000 ते 60,000 पर हेड. आणि बजेट डिपेंड्स राहतं तुमच्या फ्लाईट्सच्या रेटवर आणि तुमच्या हॉटेल्सच्या रेटवर. तर हा होता माझा थायलंड ट्रिप गाईड. मी माझ्या अनुभवाने तुम्ही थायलंड ट्रिप कशी करू शकता हे सांगितले आहे. तुम्हाला हेल्पफुल वाटलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ट्रॅव्हल्स व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.